नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे बांगडा फिश फ्राय। बांगडा फिश फ्राय बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बांगडा फिश फ्राय करण्यासाठी मी घेतले आहे लाल मिरची पावडर, हळद, मीठ, गरम मसाला पावडर, धने पावडर, काळी मिरी पावडर, लिंबाचा रस। वाटण्यासाठी घेतले आहे कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण। फिशला लावण्यासाठी तांदळाचं पीठ आणि रवा। आता मी मिक्सर जारमध्ये लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सर्व साहित्य ॲड करून मिक्सरमधून मसाले बारीक करून घेणार आहे। आता मी एका बाउलमध्ये वाटलेलं वाटण ॲड करत आहे। त्यानंतर 3 चमचे लाल मिरची पावडर ॲड करत आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, मीठ आणि लिंबाचा रस। हे सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहे। आता मी एक एक करून सर्व फिशला मसाले लावून घेणार आहे। जे कट दिले आहेत त्याला व्यवस्थित मसाले मी लावून घेणार आहे। सर्व मसाले लावून झाल्यानंतर मी आता तांदूळ आणि रवा मिक्स करून घेत आहे। आता तव्यामध्ये 3 चमचे ऑइल ॲड करत आहे व तांदळाचं आणि रव्याचं पीठ लावून मी फिशला तव्यामध्ये फ्राय करून घेणार आहे। आता मी ऑइलमध्ये फिशला ॲड करत आहे। आता फिश एक साईडनी फ्राय झालेली आहे। आता मी दुसऱ्या साईडला पलटून फिश फ्राय करून घेत आहे। दोन्ही साईडनी फिश फ्राय करून झाली आहे। आता मी प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि बाकीच्या उरलेल्या फिश तळून घेत आहे। दोन्ही साईडनी खरपूस भाजून झाल्यानंतर फिशला काढून घेत आहे। आता सर्विंग प्लेटमध्ये फिश सर्व करून घेत आहे। तुम्हाला जर माझी ही फिश फ्रायची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।